आम्हाला भेटू दे जादू टोना करणारे मंत्र्याची आम्हाला जादू टोना करणारे मंत्र्याची आम्हाला या ईव्हीएम सरकारचं करायचं काय हकालपट्टी करण्याचं धारिष्ट्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाखवतील का हे आपण विचारणं गरजेचं आहे. रोज एका मंत्र्याची भानगड निघते. आता आमदारांचं सांगितलं बऱ्याच आमदारांच्या सर्व गोष्टी बऱ्याच निघतात बाहेर, पण या बाबतीत सरकारच्या वतीनं कुठली कुणावर कारवाई होत नाही. याचा अर्थ असा होतो की मुख्यमंत्र्यांचे पाठबळ किंवा मुख्यमंत्र्यांची संमती ह्या गोष्टीला आहे म्हणून हे चालतं सगळं. तुमची जर संमती नसती तर तुम्ही यांचे राजीनामे घेतले असते, राजीनामे दिले नसते तर यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली असते. त्यामुळे अशा कलंकित मंत्री महाराष्ट्राच्या इतिहासातलं एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नसतील. अशा कलंकित मंत्र्याची हकालपट्टी ही झाली पाहिजे यासाठी शिवसेनेचं पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे आज मुंबईपासून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आणि त्यांना प्रत्येक जादूटोणा करणारे मंत्री आणि अनेक भ्रष्टाचारी आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री हे या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहेत. हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत. शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील, मंत्रिमंडळामध्ये रम्मी खेळत बसणारे मंत्रिमंडळ असतील, त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे. माजी मंत्री आबा पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज त्यांच्या मातोश्रीच्या नावावर डान्स बार चालवतात. ही अतिशय धिक्काराची गोष्ट आहे. आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कलंकित मंत्री कोण जादूटोणा करते, कोण हनी ट्रॅपमध्ये आहे, कोण डान्स बार चालवतंय, कोण पैशाची बॅग घेऊन बसतंय, कोण रमी खेळतं. असं महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नव्हते जेवढे कलंकित मंत्री हा शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार. या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्र सुद्धा ओशाळा आहे. महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत. मग अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धारिष्ट्य मुख्यमंत्री का दाखवत नाही, त्यांची का हिंमत नाही की त्यांना मंत्रिमंडळात बाहेर काढायची. हा प्रश्न विचारण्यासाठी हा जन आक्रोश आंदोलन हे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसाला तुम्हाला सुद्धा मतदान केलेल्या माणसाला शरम वाटेल असे कृत्य असे तुमच्या मंत्रिमंडळात सहकारी करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठलीही अडचण आहे, अशी कुठली अगतिकता आहे, बहुमत तर तुम्हाला स्पष्ट आहे, कुणाचीही आवश्यकता नसताना अशा कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सर्वसामान्यांना सांगितलं.